काय झालं हे बघायचं सोडून दिलं आणि हाणत बसली. तर हे आहे माझं दुपारचं जेवण. तर मी डाळ, तूर डाळ, मूग डाळ आणि शेवग्याचे शेंगा, भोपळा वगैरे टाकून मला पौष्टिक जेवण बनवलेलं आहे. चपाती, सॅलेड. तर हे एवढं जेवण असतं माझं दुपारचं, तुम्ही पाहू शकताय. तर तुम्ही आहे ना डाएट करा न करा, पण आहे ना आहारामध्ये भरपूर प्रकारे सॅलेड गरजेचं असतं. तर प्रथम आहे ना सॅलेड खायचं, म्हणजे काय होतं आपण ते स्किनला आपल्या ते लागत असतं, त्याच्यामुळे मी प्रथम सॅलेड खाते. तर आजचा आहे ना व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा. पुढे परीचं पण थोडंसं शूट आहे, ते पण तुम्हाला खरंच आवडून जाईल. तर जेवण झाल्याच्या नंतर नाही ना हा गाजराचा हलवा मी बनवायला घेतलेला आहे. आणि गाजराचा हलवा बनवत म्हटलं घरामध्येच थोडंसं वॉक करावं, का तर आहार घेतल्याच्या नंतर ना तुम्ही सकाळी जेवा, दुपारी जेवा किंवा संध्याकाळी जेवा, जेवण झाल्याच्या नंतर नाही ना लगेचच एका जागेवरती बसायचं नसतं, थोडंसं वॉक केलं पाहिजे. किंवा घरात जरी तुम्ही काम करत असलात त्याच्यापेक्षा अगोदर तुम्ही थोडंसं वॉक करा. काय देऊ? हलवा. गाजराचा हलवा है ना. चलो चलो चलो. दर पप्पी देते चल मला. तर ही चिचुंद्री आहे ना खूप आगाऊ आहे, खूप नटखट आहे. तर तिला वाटलं मी पप्पी दे म्हटलं, मग तिला कसं वाटलं आता ही फोटो काढते म्हणून ती फोटोची पोज देऊन उभं राहिलेली आहे. कुणी मारलं तुला? कुणी का मारलं? अडकली होती ना बेडच्या पलीकडं. उलट औषध आहे का नाही? इकडं बघ. तू अडकली म्हणून मम्मीने मारलं ना तुला. तू कशी रडली मग? इकडे तोंड कर, पोज दे, पोज दे, इकडे बघ, पोज दे. आई ग, ले ग मारलं मृणालला आमच्या मम्मीने तिच्या. किती मारलं गो. आता की मी काढला ते गुडघा, पण हाणायच्या पेक्षा तिला काय झालंय ते बघायचं महत्वाचं होतं ना. मी काढून दिल्यावर ती तिच्या पायाला लागलंय का काय ते बघायचं, उभी राहते का काय, तर तिला पहिल्यांदा मारायला चालू केलं, फटाफटा 3 फटके. लक्ष नाही दिलं तरी पण पोरगी गुतलेली पोरगी अगोदर तिला काय झालं हे बघायचं सोडून दिलं आणि हाणत बसली. तिकडे जाऊनच द्यायचं नाही, इकडेच बसवायचं तिला. तिला स्वराने मी 4 वेळा सांगितलं होतं जाऊ नको म्हणून. पण लागलं, अजून जर जास्त लागलं असतं तर किती कुटाणा झाला असता. तू बघितलं का लागलं का, तिला चालता येतंय का काय? बघितलं की आता मग चालतंय तिने का? सकाळपासून हेच करत होती यायला. मग तिला काय म्हणलं तिला? 3 ठोकं टाकलं, रपा रपा रपा. बसून ती ऐकते का? किती सांगते ऐकतच नाही. मारल्याशिवाय तिला कळतच नाही काय. आपण तुम्ही त्याचं जाऊन द्यायचं नाही तिला. आंटीचा बरोबर आहे. किती वेळा सांगायचं तिला? तुमचे जर पायरी हिसकाटेन बसला असतं तर किती कुटाणा झाला असतं हे. कडाक्याची भांडणं, कडक 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 भांडणं. मुनवरचा बदला आंटीने आम्हाला तलवार घेतला आणि मुनूला पण भेटला. नाही ना काही दुखत बाळा? चालून ते दाखव मला. आम्ही 4 वेळा सांगत होतो. आता जायचं नाही बरं का वर. कसं होतं माहिती आहे? दाखव मला. चालून दाखव ना. नको का? रडायला येते का तुला? दाख. माझं बाळ शान आहे लय. पोज द्या, पोज द्या. हा पोज. नाही माझं लय बाळ हुशार आहे ना. रडू नको गप गप. पप्पांनी तिला खवळलेले आता, माहिती का तुला मृणाल? भांडले पप्पा तिच्या संग आता. पप्पा मला रागवली की आता. तुला मारलं ना, मम्मीने मारलं ना तुला. मुने किती फटके हाणले ग मम्मीने? किती? काय झालं, हिचा पाय अडकला बेडपाशी, बेडच्या कोपऱ्यात गेलती. तर आता हिला काढायचं तर हिनी तिला मारायला सुरुवात केली पहिले. अण्णा काकांनी काढलं पण आंटीने तिला सगळा अण्णा काकांनी मुनुला काढलं. आंटीने रट असल्याची हाणलं ना मुनुला लय हाणलं. आता आहे ना म्हणू, आता आत्या मामाचा फोन येणार बरं का मम्मीला खवळायला व्हिडिओ बघून. इकडे बघ. मग हिला काय करायचं? पनिशमेंट मारायचं है ना. मग जेवण झालं, एडिटिंग झाली, बरंचसं घरातलं काम आवरलं. तर गहू स्वच्छ करायचे होते. तर प्रत्येक महिला काही काम करत असू द्या, पण तिला घरातील सर्व काम हे करावीच लागत असतात. हे बघा इथं वांग्याचा काटा गेले. आपली स्किन, आपली त्वचा कशी असते पहा. एवढं मोठं शरीर पण त्याच्यात एवढंसं काटा पण सहन होत नाही शरीराला.
खूप त्रास देते. त्याला काढतात नाही. मम्मी को नहीं निकल रहा, श्री आंटी निकल रही है, देखो. हाँ ना, दर्द हो रहा है बहुत. दर्द से ज्यादा डर लग रहा है बहुत. हे बघा केवढूसा काटा होता. दिसतोय का? एवढूसा काटा पण सहन होत नाही स्किन मध्ये आपल्या. तर आता परीचा व्हिडिओ शूट करायचा आहे. त्यासाठी परीला मी कशी रेडी करते, काय काय आहे ते थोडीशी झलक तुम्हाला दाखवते. तिला मी कशी रेडी करते हे पण अगोदर दाखवते. आणि पूर्ण व्हिडिओ ह्या म्हणजे आपल्या चॅनेलला येणार नाही आहे. तिचा सेपरेट चॅनेल आहे, त्याच्यावरतीच व्हिडिओ येणार आहे. पण मी तिला कशी रेडी करते, त्याचबरोबर काय काय तयारी करावी लागते हे पण नक्की पहा. आणि व्हिडिओ बनवायची म्हणजे काय नुसतं उठलं बनवायचं, माणसांना काय वाटतं की काय काम नाही म्हणून काहीतरी करत बसतात. पण खूप मेहनत लागते याला सुद्धा. तर परीचा लास्ट लुक पण नक्की पहा. परीने आज साडी घातलेली आहे आणि तिचा चॅनल आहे ना हिंदीमध्ये आहे. आपले मराठी व्हिडिओ असतात आणि परीचा हिंदीमध्ये ब्लॉग आहे. तर परीचा फायनल लुक पहा. परी साडी नेसली. नाही दिसत परी, राहू दे. नाही दिसत. तर अशा प्रकारे परी रेडी झालेली आहे. रांगोळी काढते परीच्या व्हिडिओसाठी. परीला हेल्प करते, रांगोळी काढून देते. परी पडली बसताना. परी कस काय साडीवर काम करणं डिफिकल्ट आहे ना. परीचा आवाज लय बारीक येतोय. तर छोटी रांगोळी काढून दिली. आता तिचा थोडा सीन बघा. आता परी काय करणार आहे तिच्या व्हिडिओ मध्ये, दाखव ना करून. परी व्हिडिओ साठी स्वयंपाक करते पहा. आज कोणती भाजी बनवते परी? नाही, कोणती भाजी? मेथीची भाजी बनवते आज परी. भाकरी चपाती पण करणार का आज तू? हा, आम्ही पोटभर खाल्लं मग. परीला माहिती आहे मला कुठल्या भाषेत बोलायचं, म्हणजे मी काय बोलणार आहे. हा होते ना थांब ना. ती परीला माहिती आहे की नाही परी? तर काळजीपूर्वक चाललेलं आहे. मी तिच्यापाशी आहे म्हणून तिला गॅसपाशी जाऊन दिलेला आहे. तर आज परीच्या हातची मेथीची भाजी खाणार आहे मी. टाक आता भाजी. भाजला नीट व्यवस्थित वरून टाक. परीकडून कपडे पण वॉशिंग मशीनला आता टाकून घेते. तर परीची भाजी शिजतीये तोपर्यंत म्हटलं गाजराचा हलवा खाऊन घ्यावा. तर मोहिनीसाठी आणि माझ्यासाठी आहे ना स्पेशली बिना साखरेचं बनवलं, म्हणजे एकदम किंचित साखर वापरली आहे. तुम्हाला अगोदर दाखवलं तसं, कारण मी एकदम साखर सोडलेली आहे. पूर्णपणे साखर अवॉइड केली आहारातून, कारण साखरेमुळे खरंच त्रास होतो. म्हटलं बघूयात किती दिवस ट्राय होतंय ते, कारण समर सीझन आला ना की आईस्क्रीम कंट्रोल होत नाही का. आता आईस्क्रीम पण सोडायला सांगितली मला त्यांनी. बघूयात, पण 100% ट्राय करणार आहे मी. आता घरी असल्यावरती होतं ट्राय, बाहेर
ट्रॅव्हलिंगमध्ये वगैरे बघूयात, जसं होईल तसं. आणि असं काही कुठल्या गोष्टीचा त्रास आहे म्हणून साखर वगैरे अवॉइड करायला सांगितले असं काहीच नाहीये, पण खरं साखर चांगली नसते शरीरासाठी. आणि जे कोणी व्हिडिओवरती आहेत त्यांनी प्रयत्न करा की होतोय तेवढ्या आहारातून साखर कमी करण्याचा प्रयत्न करा. चला मग एन्जॉय करतो आम्ही. आता परी परी कसला घेतलाय तू, गोड का कमी गोड? खावात मग आहेत दिवस तुमचे खायचे, तोपर्यंत घ्या खाऊन. पण मुलांच्या डाएटकडे पण माझं लक्ष असतं. असं काही नाही आहे की मी फक्त माझ्या डाएटकडेच लक्ष देते, मुलांच्या खानपिनावरती पण लक्ष असतं. म्हणजे त्यांनी काय खाल्लं पाहिजे, काय नाही खाल्लं पाहिजे हे पण खूप महत्त्वाचं असतं. कारण आपण ह्या गोष्टी आज जर नाही लक्ष दिल्या ना, कारण आज आहे ना आजकाल सगळं हायब्रिड खाणे म्हणजे सॉरी म्हणजे औषधं वगैरे फवारणी, त्याचबरोबर मैद्याचे प्रोडक्ट वगैरे खाल्ले तर मुलांना त्याच्यामुळे त्रास होऊ शकतोय. अशा किरकोळ गोष्टींकडे आहे ना माझं कंटिन्यू लक्ष असतं. मुलांनी काय खाल्लं पाहिजे, झोपण्याचा टाईम, उठण्याचा टाईम, त्याचबरोबर पाणी किती पिलं पाहिजे, या प्रत्येक गोष्टीकडे मी आहे ना कटाक्षाने लक्ष देत असते. तर थोडीशी चला मग आता परीची भाजी शिजली की तिचा व्हिडिओ मी स्टार्ट करते. परीचं शूट वगैरे झालं तर आत्ता वाजलेले आहेत संध्याकाळचे 6:30. तर म्हटलं स्वयंपाक करावा का, तर माझा जेवणाचा टाईम असतो 7:30चा. तर एका तासामध्ये स्वयंपाक झाला पाहिजे नाही, त्यामुळं पटपट आम्ही दोघी मिळून स्वयंपाक करून घेतो. त्याचबरोबर परीला अभ्यास करत होती, स्टडी करत होती, तर तिला आहे ना तिला म्हटलं तू स्टडी कर, मी तुला खायला घालते. तर हे दोन्ही कामं मी हँडल करत होते. इथं आहे ना मी मसाले भात बनवत आहे. त्याचबरोबर मी स्वतःसाठी परीने बनवलेली मेथीची भाजीच खाणार आहे. सचिन आणि मुलांना अंड्याची चटणी बनवते. त्याचबरोबर मोहिनीला आणि अण्णा भाऊजींना सकाळी चिकन बनवलेलं होतं, ते दोघं ते खाणार आहेत. तर आम्ही चौघांनी म्हणजे ह्या तिघांनी तर आहे ना चिकन अवॉइडच केलेलं आहे आहारातून. आणि आईवडिलांनी आपण म्हणतो ना जेवढं रडवलं नाही तेवढा कांदा रडवतो, त्याच्यामुळे आहे ना हा चॉपर खरंच खूप फायदेमंद ठरतो. तर कांदा कट करण्यासाठी ज्यांच्याकडे चॉपर नाही आहे त्या महिलांनी खरंच चॉपर घ्या, खूप सारी मदत होऊन जाते. तर अंड्याची चटणी बनवण्यासाठी मी कांदा जो कट करत आहे तर तो चॉपरमध्ये व्यवस्थित कट करून घेते. आणि आपल्याला पाहिजे तेवढे छोटे छोटे पीस याच्यामध्ये बनवू शकतात. खूप छान प्रकारे हा कटर म्हणता येईल आपल्याला. तर संध्याकाळचं जेवण आहे ना 7 ते 7:30च्या दरम्यान झालं पाहिजे नाही. आपल्याला डाएट फॉलो करायचं असू द्या किंवा नसू द्या, पण आपल्याला जर हेल्दी राहायचं असेल ना तर 7 ते 7:30च्या दरम्यान जेवण हे आवश्यक झालं पाहिजे नाही. तर मला ॲसिडिटीचा त्रास आहे, पित्ताचा त्रास आहे, तर मला ज्वारीची भाकरी खायला सांगितलेली आहे. बाजरीची भाकरी पूर्णपणे वर्ज्य करायला सांगितलेली आहे आहारातून. एक चपाती नाही तर ज्वारीची भाकरी आपण खाऊ शकतोय. स्वयंपाक पूर्ण झाला, 7:30 वाजलेले आहेत. तर आता आम्ही जेवण करतो. तर मी जेवणासाठी काय काय घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकताय. आणि मसाले भात घेतला आहे, त्याच्यावरती भरपूर असं तूप खाल्लं तरीही चालतं. तुपाने तब्येत वगैरे काहीच वाढत नाही, पण तूप गावरण असावं याची काळजी घ्यायची. तर आता आम्ही दोघी जेवण करून घेतो. अण्णा भाऊजींचं पण जेवण झालं, मुलांचं पण जेवण झालं. चला मग आजचा व्हिडिओ असा होता.